मंत्रालयात आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदेंचा हा स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष असेल। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे आणि या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे। मात्र मंत्रालयात आधीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे, तरीही एकनाथ शिंदेंनी मंत्रालयातच स्वतंत्र मदत निधी कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये कुरघोडीचा नवा अंक पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे। मंत्रालयात आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदेंचा हा स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष असेल। उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष हा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न असणार आहे आणि या कक्षाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या जन आरोग्य योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे। मात्र मंत्रालयात आधीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष कार्यरत आहे, तरीही एकनाथ शिंदेंनी मंत्रालयातच स्वतंत्र मदत निधी कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये कुरघोडीचा नवा अंक पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे।